पहिला प्रथम मी शॉर्ट उत्तराची अपेक्षा आहे. पाटील साहेब, आपण जे काय विचारलेला प्रश्न होता त्यामध्ये एकूण रोपवाटिका आपल्याकडं 1170 होते. त्यामधले परवाने रद्द आम्ही 271 हे केल्या की ह्या चुकीच्या प्रमाणे त्यांनी हे रोपं बनवली त्यांना, आणि ह्या 2022-23चे 25-26पर्यंत आम्ही त्यांना रद्द करून टाकलं. नेमकं काय होतं आहे, ह्या अशा चुकीच्या पद्धतीने रोपवाटिका रोपमळे करतायत म्हणूनच हे विधेयक आम्ही आणलेलं आहे. ते सुधारणा केलेली आहे. नेमकं काय, 5,000 रुपये तुम्ही मगाशी सांगितलं, ते काही लोक बोलतील 5,000 रुपये आपण भरून माफी होऊ. पण त्याच्यामध्ये आम्ही काय केलं, पहिली जी सजा होती ती आम्ही थांबवली आणि त्याच्यामध्ये आता पुढं आम्ही असं केलेलं आहे की ही सजेचा पहिली त्यांना सांगून 15,000 रुपये केली, 5,000च्या ऐवजी 15,000 तुरुंगवास थांबवला. एक संधी दिली त्यांना. मगाशी भाईंनी सांगितलं की पण नंतर काय, पण त्याच्यामध्ये नंतर असं केलं की 6 महिन्याचा तुरुंगवास ठेवलाच, पण तो दुसऱ्या तिसऱ्या वेळेला जर त्यांनी चूक केली तर, आणि 25,000 रुपयाचा डायरेक्ट दंड त्याच्यामध्ये आपण केलेला आहे. आणि त्याच्यामुळे जे कोण रोपवाटिका रोपमळे करतील, आपण सगळ्या सभागृहांचं म्हणणं आहे की जर ह्या झाड वाढवायला आपल्याला काही कालावधी लागतो आणि तो कालावधी जर एवढा लागून जर त्या झाडाला फळ नाही आलं तर निराश होणारच कोणी असेल तरी. जसं आपण बी बियाणं पेरतो, उगवत नाही आणि मग आपण नाराज होतो, ते तर समजा 1 वर्षभराचं आहे. पण ह्याला आपण 5-5, 6-6, 7-7, 8-8 वर्ष ह्या झाडांना आपल्याला पोसावं लागतं, सांभाळावं लागतं. त्यानंतर मगाशी भाईने सांगितलं ते जेलवारी तर आम्ही केलेलीच आहे. प्रवीण भाऊनी जो काय मुद्दा उपस्थित केलेला होता, भाऊ खाजगी नर्सरीलाही आपण ह्याच्यामध्ये सोडत नाही आहे, कारण खाजगी नर्सरी पण घेऊन बिचारे असेच फसणार आहेत. तो एक मुद्दा झाला. त्यानंतर आपण नॅशनल नर्सरी पोर्टल सांगितलं, त्याप्रमाणे आम्ही तो विचार करतो की जेणेकरून सगळ्यांना ती माहिती मिळेल. आणि आपण सांगितलं ते भाऊसाहेब पुणकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत 100%ची त्यामध्ये सवलत आहे, त्यामध्ये नाही. आणि तुम्ही जे काय मला मागच्या वेळेला सांगितलेलं आहे त्याची एक महत्त्वाची मीटिंग अधिवेशन संपल्यानंतर आपण खास करून या फळबाग लागवडीसाठी आपण करतो आहे. त्यानंतर आमच्या हेमंत भाऊनी सांगितलं ती वस्तुस्थिती, आता ते हळदीचे मास्टर आहेत, त्यांना हळूहळू आपण प्रसिद्धी करतो आहे. परंतु मोसंबी, डाळिंबी, संत्रा ह्या प्रकरणी सगळ्याला जे आहे चुकीचं होता कामा नये म्हणून तर हे विधेयक आपण आणतोय ना. कारण पहिलं मग सांगितलं ना 5,000 रुपये कोणी भरेल आणि त्यामध्ये जायला आणि होईल, तर तसं होणार नाही. त्यानंतर अंबादास दानवे कुठे गेले आहेत, संभाजीनगर खासबाग उईके काय म्हणतात, रोपवाटिका रोपमळे उईके काहीतरी ब्रीफ करतायत आपल्याला, काही मुद्दा राहिला वाटतं. हां ते शॉर्टकट करतोय, पण त्यांचं समाधान पण व्हायला पाहिजे. तुमचं बिल झाल्याशिवाय आम्ही जात नाही. आता सुचवना यांना करता जे आपण सांगितलेलं आहे, जी वस्तुस्थिती आहे, मी सगळ्या सभागृहाचं लक्ष देतो की ह्याला कोणालाही सोडता येणार नाही, मोठा असो छोटा असो काही असो. आणि त्याकरता त्यानंतर संजयजी खोडके साहेबांनी पण आपली मुद्दा मांडलेला आहे, जो चुकेल त्याचं काय, त्याला जी शिक्षा आहे चुकू नये. आणि जे आपल्या एखादा शेतकरी हवालदिल होऊ नये की आम्ही 7 वर्षे रोपं वाढवली, सगळं झालं आणि आमच्या मनात काय पडलं, त्यासाठी साहेब एक कडक जरा धोरण असावं म्हणून 6 महिन्याचं हे आणि 25,000 रुपयाचा दंड आम्ही केलेला आहे. बच्चू कडू भाऊ, आपण जे सांगितलेलं, आपण रायगडला आला होतात, म्हणणं बरोबर, आपल्या बऱ्याचशा म्हणणं आहे, करतो आम्ही. त्यामध्ये संत्रा हे जे काय तुमच्याकडं मुख्य पीक आहे त्याला आम्ही प्राधान्य देण्यासाठी पण याच्यामध्ये सुकृत करतो की बाबा तो बिचारा कोण फसकेप होतं कामा नये म्हणून तर हे कायदा आणि हे संरक्षित आपण करतोय. त्यानंतर मजुरीचं तुम्ही सांगितलं, मजुरीचं पण वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय की जेणेकरून आमचे कष्टकरी शेतकरी तेच बोलतोय 3 वर्षाचं ते करताना आम्हाला थोडं बसवावं लागेल, ठरवावं लागेल. चांगली बाब आहे, सूचना तुमच्या एकट्यासाठी नाही सगळ्यांसाठी आहे. आणि म्हणून आज हे विधेयक आणतो, याचं आपण मान्यता द्या.